मला मग राग येते त्या मोठ्या मनाचे तुम्ही एवढ्या मोठ्या मनाचे आला वर त्या मोठ्या मनाचे याला त्याला तुमच्या ना सांगते आता असं नाही बोललो रे पडलं मग जे आई परिवार घेत आहे म्हणून मला तुम्ही त्याच्या बाटल्या काढून गेले त्या नसतील वर्गात गेली त्यांची बाटली आकायची देऊन टाका तुमची बाटली कॅन्सल नशाला पण कॅन्सल काही कुठेही खपवून घेतलं जाऊ शकतं पण लक्षात घ्या की स्त्री म्हणून आपण दुसऱ्या स्त्रीचा सन्मानच करायचंय बरं का म्हणजे लोकांना हसवायचंय मला खूप प्रसिद्धी मिळेल म्हणून मी त्या दुसऱ्या स्त्रीचा दुस्वास करणं किंवा तिची हे करणं त्याला आपण अपप्रसिद्धी करणं हे चांगलं नाहीये म्हणजे आता मी जर ह्या सगळ्यांना माझ्या म्हणते माझ्या ठाणे जिल्ह्याच्या माझ्या मुरबाड तालुक्याच्या माझ्या वाड्याच्या कुठल्या पण असतील तर मी मगाशी दादांकडे म्हणाले की मुरबाडी म्हणजे मुरबाडची नव्हे मुरबाडी म्हणजे उत्तर कोकणातल्या भाषेचं नाव मुरबाडी आहे बरं का मी तुम्हाला सांगते पुन्हा मी मुरबाडची आहे म्हणून ते नाव मुरबाडी नाहीये तर ते उत्तर कोकणाचे संबंध मराठीची जी बोलीभाषा होती तिचंच नाव मुरबाडी आहे हे सनदांमध्ये माहिती झालं की त्या भाषेला त्यांनी मुरबाडी म्हटलं ब्रिटिशांनी किंवा आधीच्या पण सातवाहनांनी त्यांनी मुरबाडी भाषा म्हटली ह्या प्रांत हा मुरबाडी मातीचा आहे म्हणून म्हणजे मुरुम माती जास्त आहे म्हणून मग त्या भागाला काय नाव द्यायचं तर बघा आता अमेरिकेतलं मिसिसिपी राज्य आहे तर का मिसिसिपी राज्य त्याचं नाव मिसिसिपी काय आहे तर तिथून मिसिसिपी नदी वाहते म्हणून किंवा आपल्या मुंबई जे आहे तिथे ती पण तिथून मुळा मुठा वाहते म्हणून त्या नद्यांच्या वरून ते अपभ्रंश होऊन त्या मुंबईचं नाव झालेलं आहे तर ही नावं अशीच पडतात भाषांची पण मग तशीच आहेत तीच तर आहे भाषांची पण की मालवण हे जे आहे तिथे पण मालवणी काहीतरी अमुक प्रकार असेल म्हणून त्या भाषेचं नाव नंतर मालवणी झालं तर तद्वतच मुरबाडी पण भाषेचं तसंच आहे सांगायचा मुद्दा हा आहे की कोणी सांगतात की ते त्यांचं उणं दुणं सांगत जरी होत असेल उणं दुणं तरी आपण चांगलं सांगूया की आता फॉर एक्झाम्पल मी कालची जी सर्व पित्री सांगितलं तर मी काय म्हणत होते त्याच्यात ऐकली का किती वेळ सर्व पित्रीची बघितली सर्व पित्री असं म्हणते मी का मी होते का घरी पित्रा होती घरी पण मी नव्हते ना घरी मी डोंबिवलीला गेलते ना बाल्याकडे इथं माझ्या जोडीला तर इथं माझ्या जोडीला गेले ना हा तिला मी धरून आणली म्हणजे अशी आणली ना तरी ती आधी घरी बरं का नाही बाल्या बायकोकडे खरी नव्हता मग तर झालं काय माहिती का पाल्याची बायको ना तिला कामावर जायची ती कुकर लावला ना तिने त्यात ना डाळ ना घातला पातळ टाकले बरं का मी एक भाजी केली आता केली नाही भाजी तिला काय सांगते करूशी वाटत नाही असं नाही बरं का खरी सांगते सगळं करूशी वाटते मग किती सांगते ना मग पोर आहे ती दिसना देखणी आहे पण तिच्या मनात तसं काही नाही तिला करूशी वाटते पण बुद्धीवर जाते ना तिला मला काम होणार पोरी आहेत ते सगळं किती वगैरे तर तिने ना तो कुकर लावला ना मला म्हणते आता तुम्ही याच्यावर लक्ष घालावा मी मला आवडीचे म्हणजे जा बाई तुझं करून घे ते ती करायला गेली ना तरी पण ठेवायचं डोलं म्हटलं बरं झालं मी बोलले बाई आता तुम्ही काय तिला बोलू ना तर तिने केलंय ना एवढा तिला करू दे तर तिने त्या कुकरची डाळ लावली ना तिने तिला पोळी दिली ना बटाट्याची भाजी केली ना तिने त्या टोमॅटो होत्या ना त्याच्या तिने आणून एक भाजी म्हणून तर कटमटच झाली असती त्यांची दोघं सासू माझी मोठी झाली असती त्या पोरीने ना एकचा उत्पन्न नव्हता काढला बरं का पण इथं काय माहितीये ना सगळीकडे शास्त्र सांगत जाते कधी शास्त्र सांगत आहे पण बाल्याला काय सांग तर एक जो बाल्याचा कसा ते हिऱ्यावर ना तर बोलते डोमे वापरून हिऱ्या ठेवू आता एक वर्ष याने त्या डोमे हिऱ्या ठेवले ना तर त्या मात्रांना आगळला अख्खी घर पेटलं तरी बोलते त्या याच्यावरती हिऱ्याच ठेव तर बाल्याची बायको काय बोलत तिला काही ते पटत ना आता पूर्ण पटते का सांगा बरं हिरे कोणी ठेवते मग बाल्याचे वाचते डोम्यावर हिऱ्या ना त्या काल्याच्या डोम्यावर नव्हता हे घेता मग ती काय बोललं का ह्या बारीक पोरा जो भयते तर चांगलं वाटतंय का आपला आजा हिऱ्यावर चांगलं वाटतं ह्या तर मग झालं ना बघ मग ते सगळं देत मी बोलले तर तिने आणली घेऊन भेटवली का डोंबिवलीची भाजी ती तर वाढू दे ना पानं मग ती वाढली कशी त्या झाला न मग त्या सगळं आवरलं ना मी तिची त्या दोघी सासू झाली गंमत पै आता पाहुणा मग आपण काय बोलतो नाही का काही बोलत नव्हते तर तिने मला काही गप्पू विचारायला लागली मला म्हणते अक्का आमच्या बाबाने म्हणजे डायबिटिक्स होता तर त्याने बोलले भात भरू का नको आम्ही बोलले इथं सांगायला जाऊ नको नाही तर मग तुझं कधीच हे बोलले घरी पटवतो डायरेक्ट कॅमेऱ्यावरती
खरेच मग इथं मला मी कशी आणली मला जू मला माहिती दीपई ना तापाने फनफनली आजती तिला न्यायला लागला तर तुला येईल मला तिला मी त्याच बोलते का तुला डोमेला जाऊच नको नाही का त्यांचा चांगला मला संसार तू अख्खा मोरशील त्याला एक तर पोरांना बायका भेटत नाही भेटल्यावर यांचा पै बरं आल्यात तर त्यांना नांदवत नाही जन्म नाही त्यामुळे एरिया पैर झाले दादा मग तेच सांगते त्याच बोल ना आता कातुरदाची पोर तिने शिस्टर तिचं कोर्स गेले दुंदाची पोर तिने जणू की गरमशा वगैरे कोर्स गेले मग चांगल्या पोरी आहेत ना तर त्या नाही ते बोलते भाव असे ते भाव असे आहेत ना त्या भाज्या तसे राखतलीत त्या सांग बरोबर तर त्या नाही ना ते घ्यायलाच नाही आता ना विद्यात 5-6 वर्ष झाली बरं पोराला पैसे आता त्याच तर नाही रेडी डोक्यावर त्याला पण टेन्शनच आहे गेले हा आता तो आंधी याचा मोटरसायकल घेऊन तो मुरबाडच्या कल्याणला कामाला जाईल त्या पोर आता रस्ता राहिला नसते त्या पोराला नोकरी करून रेट सांग बरं त्याचे धरले कंबार त्याची कंबार धरले तर त्या माणूस आहे ना तो बाप आहे माणूस आहे मग त्याला काय अवयव नाही का बरोबर पण त्याचा पण दुःखत आहे तर त्या बापाशी बोला नाही आता मग तू कामच करी नाही काम करण्याचा रस्ता नाही त्याला पोरा काय करतील त्याचा या फायदा माझा हृदय भरून आहे ते खरीच सांगते मला लय वाईट वाटते आता तुमच्या इकडे कोणच्या असेल पोर तर सांगा